दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल तर खरंच बरं होईल. बॅटिंग करणारी टीम खास करून एक्स्ट्रा खेळाडू बॅटिंग करणारी टीम कॉमेंट्री बॉक्स मध्ये असल्यास बरं होईल. ओव्हर क्रमांक 1 मध्ये काका आपण पाहिलं तर लेजंड खेळाडू लेजंड क्रिकेटर ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल झालेत. बॅट्समन कोण आहे भाऊ? पहिला चेंडू राजूचा अगदी जागेवरून घेण्याचा प्रयत्न पॅडल करण्याचा प्रयत्न कॅच साठी गेले जरूर मात्र अखेरीस आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. थोड्या वेळासाठी असं वाटलं की काय कॅच साठी गेलेत एजी आहे की काय कारण की तदनंतर आपण पाहिलं तर हा डॉट बॉल जातो पायावरती आदळला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बरेचसे असे ट्रेंडिंग फटके यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडासा बाहेर राहिला लेग स्टिक सोडून जाणारा काका गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव लेग स्टिक सोडून जात असताना आपण पाहिलं एक्स्ट्रा धावेच्या मदतीने टीमचा अकाउंट ओपन झाले टीमची धावसंख्या ओपन झाले. श्री गणेशा झाला अखेरीस टीमच्या धावसंख्येचा एक धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर ब्लॉक होल चेंडू टो क्रशर बुंदा चेंडू मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं आणि तो चेंडू हाताळला काकाने. कोण म्हटलं जातं कारण की हल्ली आपण पाहिलं तर काका ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सातत्याने आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा करतात सातत्याने गोलंदाजीमध्ये वेग ठेवतात सातत्याने टप्पा ठेवतात नियंत्रण ठेवतात. एक लेजंड क्रिकेटर एक गेले कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करणारे हेही खेळाडू आहेत आणि सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीमधून आणखीन प्रभावशाली खेळ त्यांच्या माध्यमातून दाखवला जातोय. हो फटका थोडासा फसला जातोय बॅटीच्या अगदी स्टिकर एंडचा फटका. खेळाडू आपण पाहिलं तर लॉंगॉनचा वेगानं येतोय. एकच धाव इथे दिली जाते सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर अद्याप चेंडू झालेले 3 आणि धावा आपण पाहिले तर अगदी 2 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या काकांना पाहताय पॉवर प्लेचं षटकची जबाबदारी त्यांच्या हातामध्ये दिली स्वीकारले ती जबाबदारी. यशवंत पहिला चेंडू फटका तर खेळून काढला टायमिंग जुळलं नाहीये भरपूर आकाशामध्ये चेंडू सरळ हातामध्ये काकाच्या खात्यामध्ये विकेट. यशवंत पहिला चेंडूवरती तो बाद विकेटचं पतन बॅटर आउट. यावं लागेल यशवंतला आज यश नाही भेटलं बॅटिंग करत असताना. यशवंतला पहिला चेंडू खेळत होता पॅडल अगदी करण्याचा प्रयत्न लॉफ्ट केला चेंडूला बॅटीच्या बॉटमला चेंडू हवेमध्ये भरपूर गेला अंतर कमी राहिलं उंची जास्त घेतली दुरी थोडी अधुरी राहिली आणि त्यानंतर विकेटचं पतन. अमर मराठे नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय सध्या. चेंडू आपण पाहिले तर हाताळले तब्बल 4 म्हणजे 2 चेंडू अजूनही ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्ले क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1 आणि त्या पहिल्या ओव्हर मधील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. ओहो इनसाइड आउट फटका चांगला खेळून काढला इनसाइड आउट अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आहे खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय. 1 बाउंड चेंडू गॅदर केला फेकी चांगली आहे 2 धावा कंप्लीट केल्या जातात अप्रतिम. आला पहिला चेंडू कनेक्ट केला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरून चेंडू एक्स्ट्रा कव्हरला शॉटला थोडा थांबवला आणि याच चेंडूच्या मागे 2ही धावा कंप्लीट केल्या. 5 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 धाव संख्या. ओहो फुल टॉस चेंडू अमर मराठेला फुल टॉस देणं म्हणजे लॉलीपॉप अगदी ज्युसी फुल टॉस बॅटीला अगदी आपण पाहिलं तर स्विंग केला ग्रिप चांगल्या पद्धतीने पकडला होता मनकटाच्या साह्याने या चेंडूला पोहोचवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजनच्या बाहेर अगदी 6 धावेसाठी षटकार. पहिल्या 5 चेंडूवरती काकानं धावा 4 खर्च केला शेवटच्या चेंडूवरती षटकार आला म्हणजे ओव्हर केली कव्हर जिथे अमर मराठेनं 10 धावा खर्च अगदी गोळा केल्या. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 10 धावा
एक चांगली टोटल पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर अमर मराठेनं या षटकारानं गोळा केले. चला टीम मीटिंग थांबूयात. मॅचला बराचसा मॅच बॉल येईल लगेचच. देऊ चेंडू. जुने चेंडू तिकडेच आहेत कदाचित, इकडे नवीन आहेत सगळे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये थोड्याच वेळामध्ये आपण जरूर जाऊ जिथे कोणत्या गोलंदाजाला बाहेर काढलं जाईल ओव्हर क्रमांक 2 साठी. पहिली ओव्हर म्हणावी तशी दोन्ही टीमकडे राहिली कारण की बॅटिंग करत असताना षटकाराला 10 धावा आल्या, समाधानकारक धावसंख्या पहिल्या ओव्हर मागे. मात्र दुसऱ्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज काकाचंही कौतुक करायला हवंय कारण की चांगली गोलंदाजी पहिल्या 5 चेंडूवरती त्यांनी हाताळली. कुमार ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर आपापली जागा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला एक खेळाडू उभा आहे. डीप मिड विकेट रिझनला दुसरा खेळाडू उभा आहे. तिसरा खेळाडू आपण पाहिलं तर काव कॉर्नरच्या रिझन मध्ये जरूर उभा आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक खेळाडू उभा आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक खेळाडू उभा आहे. अशा पद्धतीने 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षण सजवलंय आणि सध्या बॅटिंगसाठी राजू पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला मात्र मिस. जिथे फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे हातातून त्याच्या निसटला चेंडू. मात्र या वेळेमध्ये एक धाव थांबणार नाहीये कारण की चप्पळ आहेत दोघेही. त्यामध्ये दुसरा चिट्टा आपण पाहिलं तर अमर मराठे नॉन स्ट्राईकला उभा असताना तो कधी स्ट्राईक वरती पोहोचतो हेही कळत नाही आणि एवढ्या वेगानं धावणारा हा खेळाडू. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, वेगानं जातोय, कव्हर केला हा कव्हर. 4 धावा, येतोय चौकार. टीमची टोटल आपण पाहिले तर चौकारांना आणखीन सजली आहे. धावसंख्येला आपण पाहिलं तर 15 धावसंख्या 15. धावसंख्या. ओहो व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. ड्राईव्ह अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, गुडलँड स्पॉट वरून चेंडू थोडासा कट झाला, बाहेर आला, आउट स्विंग आणि त्यानंतर बॅट स्विंग झाल्यानंतर विकेट किपर आहे अगदी क्लोज, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय म्हणजेच बिंदी गेन डॉट बॉल. यावेळी देखील चांगला चेंडू वेगानं हाताला, अप्रतिम गोलंदाजी करत असताना कुमारला तुम्ही पाहताय. ओव्हर क्रमांक 2 पहिला डॉट, तदनंतर एक धाव, तदनंतर चौकार, तदनंतर पुन्हा डॉट. 3 चेंडू डॉट आलेत, एक चौकार, एक रन म्हणजे 5 चेंडू मध्ये धावा खर्च केलेत 5. यावेळी यॉर्कर सरळ बॅटीने खेळून काढला खेळाडू आपण पाहिलं. लॉंग ऑफचा वेगानं जातोय, फक्त एक धाव, 6 चेंडू मध्ये 6 धावा कुमारनं खर्च केलेत. चांगली गोलंदाजी ओव्हर क्रमांक 2 मध्ये हाताळले कुमारनं. टीमची टोटल आपण पाहिले तर अगदी 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 16 धावसंख्या ओव्हर क्रमांक 2 मध्ये. धावसंख्या. महेश ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल होतोय. ओव्हर क्रमांक 2 खूप चांगली राहिली. 6 धावा फक्त ओव्हर क्रमांक 2 मध्ये खर्च झाल्या. त्यानंतर महेश आला गोलंदाजीसाठी. एक वेगळी ऍक्शन, एक वेगळी मी म्हणेल की पद्धत त्याची गोलंदाजी करण्याची, त्यासाठी तो फेमस आहे. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने थोडासा बाहेर ठेवला, ड्राईव्ह केला, कव्हर ड्राईव्ह करत असताना चेंडू पॉइंटला जातोय. 4 धावेसाठी चौकार. अगदी 4 धावा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. पहिला चेंडू चौकार येतोय. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 20.
यावेळी देखील आपण पाहिलं तर ये सामितराज आहे जिथे चेंडू स्टॉप केला. फुल टॉस चेंडू होता. लेफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला त्याचा, मात्र अखेरीस अमितराजच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी. ओहो, हा चेंडू ही चांगला हाताला जातो महेश. सातत्याने चेंडूचे टप्पे बदलणारा हा गोलंदाज, सातत्याने चेंडूमध्ये गती देणारा हा गोलंदाज, सातत्याने वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणारा हा एक आगळा वेगळा. अलग करने का झलक. 2 डॉट जिथे धावा आहेत फक्त 20. ओहो, नो बॉल, नो बॉल. अगदी हा चेंडू आपण पाहिलं तर नो दिला जातोय. नो +1 म्हणजे आत्ताच्या 2 धावा. येस, नो +1. येस, फ्री हिटचा चेंडू येणारा. आताच्या 2 धावा जरूर घेतल्या जातात. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 22-22. 22 धावसंख्या. यावेळी देखील आपण पाहिलं तर सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. अगदी 1 धाव फ्री हिटच्या चेंडूवरती. 24 धावसंख्या. 24. येस, 24. 24 धावसंख्या सध्या मात्र सजले. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्य. ओहो, जाग्यावरून खडे खडे आहे खेळाडू, त्याच्या डोक्यावरून सीमा पार. अप्रतिम फटका, षटकार. काय फटका खेळून काढला. सरळ बॅटीने ज्या पद्धतीने बॅटीवरती प्लम्प झाला चेंडू, तदनंतर एक सुरेख आवाज झाला. क्रंचिंग ऑफ द स्वीट साऊंड ज्याला म्हटलं जातं. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 30 धावसंख्या. 30. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. लेफ्ट करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर अगदी एक धाव जवळ कंप्लीट केली. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण सध्या आहोत. 3 षटकांचा खेळ झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 31. पण 31 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. मिस्टर अमितराज पहिला चेंडू लेफ्ट केला. मिड विकेट रिजन. सीमा पार पार्किंग मध्ये निघून जातोय. 6 धावेसाठी अप्रतिम फटका, षटकार. अमितराज चव्हाण पहिला चेंडू स्वागत केलं, वार केला, पलटवार केला. गोलंदाजीसाठी अमितराजला आपण पाहिलं. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 37 या आकड्यावरती. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जिथे डिक्लेअर मध्ये 1 धाव जरूर येईल. चेंडू थोडासा पुढे ठेवला. एक षटकारानंतर गोलंदाज आपण पाहिलं सातत्याने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. तेच करण्याचा प्रयत्न केला. अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव. 39 धावसंख्या. 39. 5 चेंडू, तब्बल 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. 4 टू गो. पुढे खेळण्याचा प्रयत्न लेफ्ट केला. खेळाडू आहे, जास्तच पुढे जाणार नाहीये का यासाठीच, कारण की चेंडू अगदी डोक्यावरून जातोय. तो फक्त हसतोय आणि त्याची स्माइल बरंच काही सांगणारी होती. फसला गेला. पुढे जाऊ की मागे थांबू. मागे थांबला तोपर्यंत मोये मोये अगदी डोक्यावरून चेंडू गेला. 4 धावा. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी जाऊन पोहोचते 42. लेफ्ट करण्याचा प्रयत्न कदाचित आहे खेळाडू. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. अप्रतिम ही कॅच पकडली जाते, कारण की ज्या पद्धतीने एक उंच उडी घेतली, हात स्ट्रेच केला, बोटांचा पिसारा केला, चेंडू अडकवला आणि तदनंतर एक चांगली कॅच या मॅच मध्ये पकडली डीप मिड विकेट रिजनला. विकेटचं पतन झालं. तब्बल चेंडू झाले 4. 2 चेंडू बाकी आहेत. फलंदाज राजूला माघारी पाठवलं. धावा झालेत 42. 42. 2 टू गो. एसके सचिन दाखल झाला मैदानामध्ये. एसके
यावेळी पहिला चेंडू खेळत असताना जरूर मिड विकेटला खेळून काढला. अगदी या डीप मध्ये थोडीशी चुकी होते. ज्या खेळाडूनं आजच्या दिवसातली सर्वोत्तम कॅच पकडली त्या खेळाडूकडून मिसफील्ड. आणि हेच क्रिकेट आहे भाऊ. अवघड कॅचेस बनवल्या जातात त्याला क्रिकेट बोलतात. सोपी फिल्डिंग चौकार सोडला जातो त्याला हेच क्रिकेट बोलतात. आणि सध्या संघाची धावसंख्या अगदी 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 46. शेवटचा चेंडू 1 to go. या बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर खेळाडू शॉट बॅकवर्डला जरूर आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर 2 धावा घेतल्या, एकच धाव. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 47 आणि 48 धावेचं आव्हान आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मागील मॅचचा अक्षय आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अक्षय भाऊ या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी प्लीज. 48 runs to win. अठ्ठेचाळीस धावेचा 148. मागील मॅचचा हिरो अक्षय या मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. येस कॅमेरा बार आपण जरूर मॅन ऑफ द मॅच देतो. पहिल्या इनिंग मध्ये 33 धावा केल्या आणि शेवटच्या 6 चेंडू त्यानं 18 धावा डिफेंड करत असताना हॅट्रिक विकेट ही घेतल्या. तो अक्षय या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चेतनजी कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच दिली गेली. काय लाईनअप मस्त केली आहे. धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 48. जगदंब प्रतिष्ठान घनसोली आयोजित भैरवनाथ चषक 2025 प्रमुख आयोजक जरूर आपण पाहिलेत. स्वप्नील चिकणे, चेतन कांबळे, संदेश घाडगे या प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये सकाळी तिघेच उपस्थित राहिलेत. कारण की आयोजन करणं खऱ्या अर्थानं सोपी गोष्ट नाहीये. रात्री 2-3 वाजेपर्यंत थांबा, बॅनर्स लावा, खेळपट्टी नीट करा, तदनंतर तुम्ही आयोजन उभं करता. या आयोजनामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा राहतो. मात्र काही जण फ्रंट फूटला असतात, बॅनरच्या पुढे असतात आणि ते प्रमुख आयोजक म्हणून ओळखले जातात. मगाशी ज्या तिघांची नावं आपण जरूर केली या तिघांचा उल्लेखही करणार आहोत. बॅटिंगसाठी मैदानामध्ये दोन्ही बॅटर दाखल झालेत. सचिन स्ट्राईकला तुम्ही पाहताय. करण नाव स्ट्रायकिंग एंडला जरूर बॅटिंग साठी दाखल झाला. ओव्हर क्रमांक 1 राजूच्या हातामध्ये. धावा सेकंड इनिंगला होते सुरुवात. इनिंग क्रमांक 2. पहिला चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिलं तर बॅटीच्या अगदी बॉटमला जिथल्या तिथे चेंडू खेळत राहिला. डॉट बॉल येईल, निर्धाव चेंडू. राजू ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल झाला. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1.
बॅकफुटला जातोय फटका चांगला आहे. वन बाउन्स जाईल का सीमा पार, अडवण्याचे प्रयत्न होतील मात्र चेंडू जातोय 4-4-4 चौकार. अप्रतिम फटका. अप्रतिम फटका. शॉट आर्म पूल केला. या 4 धाबेनं चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 या आकड्यावरती ओपन झाली. बॅटच्या समोर रडामध्ये मिड विकेटच्या खेळाडूच्या हातामध्ये सरळ जाईल चेंडू, पकडतो फेकतोही मात्र तोपर्यंत एकही धाव कंप्लीट होते. एक सिंगल धाव कंप्लीट होते. चिकी धाव, चोरीची धाव यालाच म्हणतात. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 5 या आकड्यावरती 5. बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट. अप्रतिम फटका. पकड केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून जाईल. 2 खेळाडू चेंडूच्या भागावरती अखेरीस गाठले सीमारेषा. येतो आणखीन एक चौकार. बॅटिंग करत असा ज्या पद्धतीने परफॉर्मन्स राहिला आहे खास करून सचिन आणि दुसऱ्या बाजूला करण. करणने आज बॅटिंग करत असताना धावा जरूर गोळा केले. दुसऱ्या बाजूला फुल टॉस चेंडू करणला नाही टाकू शकत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला आणखीन एक येतोय दणदण करत. 4-4 अगदी चौकार. जेवढा फुल टॉस करणला तुम्ही द्याल तेवढा धावा त्याच्या बॅट मधून येईल कारण की फुल टॉस चेंडू ज्युसी चेंडू आणि या फुल टॉसला फक्त कनेक्शन केलं जातं जिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर आहेत आणि संपूर्ण जागा खुली आहे आणि याच खुल्या क्षेत्ररक्षणामध्ये सध्या मात्र आपण पाहिलं तर धावा केल्या जातात. 13 धाबा. यावेळी देखील फटका टॅप घेऊन काढला. एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला. संकटामध्ये असू शकते. धाव नाही घेतली. लगेच माघारी फिरलेत. ओव्हरच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर 13. अमर मराठे पहिला चेंडू आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन जरूर खेळला जातो. त्याच्या डोक्यावरून नमस्तक पे दस्तक. चांगला फटका खेळून तर काढला मात्र अखेरीस क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर जरूर चेंडू पर्यंत पोहोचतोय मात्र चेंडू त्याच्या हाती लागला नाहीये. तो प्रेक्षकांच्या हाती लागला. अमर मराठे पहिला चेंडू त्याच्या विरोधामध्ये चौकार. बॅटिंग करत असताना सचिनच्या बॅट मधून हा फटका येतोय. संघाची धावसंख्या 17. उचलला यावे मिड विकेट रिजन. कव्हर होईल का अंतर. उंच उडी घेतोय. कव्हर झालं. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च झालेत. पहिले 2 चेंडू 10 धावा. पहिला चौकार तदनंतर षटकार. अमर मराठे मॅन फ्रॉम 32 शिराळा मात्र आज मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. अर्थातच शिवसा 11 या टीम साठी. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जरूर जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. मॅच बनत चालली. 48 धावा करायचे या मॅच मध्ये. यावेळी देखील फटका खेळून काढला. खेळाडू आहे राजू वेगानं येतोय. कॅच पकडली. विकेटचं पतन जाळ्यात अडकवला ज्या फलंदाजाला ज्याने आपण पाहिलं तर 2 चेंडू 10 धावा ठोकल्या होत्या अमरला. तिसरा चेंडू होती त्याचा सचिनला चले जावचा इशारा केला. अमितराज चव्हाण दाखल झाले. अमितराज मैदानामध्ये.
ओहो डाऊन टी ग्राउंड खेळाडू आहे जिथे आपण पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिला मात्र नकारी दिलाय. डॉट बॉल. अमित राज सध्या मैदानामध्ये दाखल झाला. दक्षिण कराड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष म्हणून कामकाज जरूर पाहतात आणि सध्या आता टीमचं कामकाज पाहण्यासाठी टीमची जबाबदारी घेण्यासाठी दाखल झालेत मैदानामध्ये. ओहो व्हॉट अ बॉल. अमर मराठे पहिले 2 चेंडू जरी 10 धावा दिल्या असतील तरी हा तो गोलंदाज आहे त्याने धर्मवीर चषक मध्ये 2025 मध्ये बेस्ट बॉलरचा किताब घेतला आणि 32 सिराची अगदी कॉलर टाईट झाली. बेस्ट बॉलरचा किताब घेणारा भूमिपुत्र मैदानावरचा हा तोच 32 सिराचा वाघ आहे. पुन्हा चांगला चेंडू. पुन्हा डॉट बॉल. आणखीन एक डॉट. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ समाप्त. टीमची टोटल आपण पाहिली तर ते बी साकड्यावरती 12 चेंडू 25 धावेची गरज. वेलकम आशिषजी चोरगे सर. यांचा आवाज तुम्ही आज ऐकणार आहात. कराड टेनिस क्रिकेटचा आवाज म्हणून ओळख आहे. सातारा टेनिस क्रिकेटमध्ये या आवाजाला भरपूर मागणी आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखला जातो. टीमची टोटल आपण पाहिली तर 23. ला बी नाही. हा 48 ला बी नाही बरोबर. बरोबर 47 48 ला विने भाऊ. हा हो हो 1च रन परत मोजल्या धावा सगळ्या. 47 तुझ्यासाठी परत मोजल्या धावा. परत एकदा मोजतो तुझ्यासाठी. या पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग केली आहे. ओहो हो क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने होत आहे. आत्ताच्या धावा 1च धाव. 1च धाव आत्ताची सिंगल. बॅकफुटला जातोय फटका. चांगला आहे. कव्हर होईल का. डीप एक्स्ट्रा कव्हर. रिझर्व 1 बाउन्स. अडवण्याचा प्रयत्न नाहीये. चौकार येतोय. 4 धावा. बॅटीच्या टॉप एजला आणि डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. टीमची टोटल आपण पाहूया सध्या 28 या आकड्यावरती. 28 धाव संख्या. 9 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. 9 चेंडू 19 धावा हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलंय. 9-19 एक चांगली मॅच बनताना दिसेल आणि चांगली मॅच घडतानाही दिसेल तुम्हाला. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने तो थोडासा मिस झाला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. चांगला चेंडू हाताला जातोय. अगदी डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 5 चेंडू झालेत. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. यावेळी देखील शॉर्ट आर्म पुल. जॅक केलाय चेंडू. कदाचित जाईल निघून. अमित राजच्या बॅट मधून येतोय. अगदी 3ऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती धमाका. वेलकम नितीन दादा. नितीन पवार इज द बेस्ट स्कोरर पाटण तालुक्याचा. वेलकम. 6 चेंडू आणि या विजयासाठी आपण पाहिलं तर आता गरज असेल 13 धावेची. 6-13. सहा चेंडू आणि 13 धावेची गरज. 6-13 हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं गेलं. SK सचिन दाखल झाला ओव्हर क्रमांक 4 मध्ये.
35 धावसंख्या 35 7-13 हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी वाईट बॉल कहाणी बदलतीये 6 चेंडू आता 12 धावेची गरज मॅच एका बाजूला जाते तर दुसऱ्या बाजूने मॅच आणखीन खेचून घेतली जाते चांगली मॅच बनेल जे भवानी कॅप्टन आपण येऊन थांबा कारण की यामध्ये जो जिंकेल संघ त्याच्यासोबत तुमची मॅच असेल म्हणजे टॉस असेल यावेळी देखील आपण पाहिलं शॉर्ट आर्म पूल केला चेंडू अगदी हवेमध्ये कॅच होतीये ड्रॉप मॅच होतीये का ड्रॉप हेही बघायचंय कॅचेस पकडल्या तर मॅचेस ही बनवता येतात कॅच ड्रॉप झाली तर मॅचही निसटते अशा वेळी बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर करणची कॅच ड्रॉप झाले करणने चांगली बॅटिंग केली त्याच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आले दुसऱ्या बाजूला अमित राजे ज्यानं नुकताच षटकार लगावला तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि येणारे तब्बल आपण पाहिले तर 4 चेंडू आणि विजयासाठी 5 चेंडू आणि 10 धावेची गरज त्यामध्ये धावा तर 1 कंप्लीट केले दुसऱ्या धावेसाठी जरूर जातील दुसरी धाव कदाचित संकटामध्ये गरज होती का दुसऱ्या धावेची अमित राज होईल रन आउट होईल बाद त्याला यावं लागेल माघारी आणि कहाणी आता मात्र शिवसाई 11 संघ थोडीशी आपल्या बाजूने खेचतोय 48 धावा या मॅच मध्ये करायचे पण दुसऱ्या बाजूला गोलंदाजी अटॅक ही शिवसाई 11 संघाचा चांगला राहिला 4 चेंडू आणि अगदी आता 9 धावेची गरज या मॅच मध्ये नवीन बॅटर मैदानामध्ये जरूर दाखल होईल महेश नवीन बॅटर सध्या मैदानामध्ये दाखल होतोय अमित राज जरूर रनआउट झाला जाता जाता करण सोबत तो थांबला थोडा वेळ त्यानं घेतला मैदानातून बाहेर येण्यासाठी कारण की या बरीचशी चर्चा त्यानं केली ऍज अ कॅप्टन म्हणून प्रतिनिधित्व जरूर टीमचं करत असेल आणि दुसऱ्या बाजूला करणला देखील बऱ्याचशा गोष्टी समजावून तो बाहेर आला कारण की मॅच क्रुशियल येऊन पोहोचले या आधीची मॅच देखील आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये 6 चेंडू 18ची मॅच ती अक्षयने काढली ही मॅच कशा पद्धतीने बनेल बॅटर की गोलंदाज हो चांगला चेंडू हाताला एसकेच्या हातामध्ये दुसऱ्या बाजूला रनआउटची संधी होतोय रनआउट अमित राज रनआउट करण रनआउट मॅच मध्ये दोन्ही बॅटर असतील फ्रेश मॅच मध्ये दोन्ही बॅटर येतील नवीन कारण की ही फळी आता आउट झाली आहे करण आणि अमित राज दोघांना रनआउट करण्यामध्ये एसकेला आलं यश आणि एसकेला या मॅच मध्ये येईल का आता पुढील चेंडूवरती यश हे धावा अडवण्यासाठी कारण की ज्या पद्धतीने करणने जबाबदारी घेतली त्यानं हा चेंडू फक्त दिशा दिली एक धाव घेण्याचा प्रयत्न हातात असताना रिक्स घेतली आणि अखेरीस तो आउट होतोय 3 चेंडू आणि 9 धावेची गरज तीन चेंडू 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये महत्वाचा चेंडू या मॅचचा एक गोल्डन चेंडू ही बोलू शकता चांगला चेंडू हाताला जातोय एसकेच्या माध्यमातून महेश साठी चेंडू पडतोय ड्राइव्ह करण्याचा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न डॉट बॉल 2 चेंडू 9 धावा तर 9 धावा 2 चेंडू येणाऱ्या चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं असेल कारण की हा चेंडू या मॅचची कहाणी लिहूही शकतो आणि फलंदाज या मॅच मध्ये कहाणी बदलू ही शकतो उंच उडाला जरूर चेंडू हवेमध्ये अंतर थोडं कमी असेल पण ही कॅच पकडली जाते यशवंतच्या माध्यमातून विकेटचं पतन मॅचची कहाणी ठेवले शिवसाई 11 संघाने आपल्या हातामध्ये कॅप्टन टॉस साठी या जे भवानी टीम टॉस साठी या अप्पा दाखल झाला मैदानामध्ये हो यावेळी देखील आपण पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला मिस झाला डॉट झाला शिवसाई 11 संघ विजेता राहिलाय विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता मॅच असेल जय भवानी विपक्ष शिवसाई 11 कॅप्टन या करूया टॉस या मॅचचा